तो घेऊन जाणारा जर मसन वाट्यातला प्राणी असेल, कोणाला तरी वाटी लावलेला, चेहऱ्यावरती 12 वाजलेले, भगवंतांनी साच्या बरोबर त्याच्यात स्माईल नावाचं अक्षर काढूनच टाकलं. आणि असा माणूस लोक राहतो. आणि मग परत काय म्हणतो, तुम्ही म्हणले होते सर्व्हिस मध्ये खूप भारी पैसा आहे, तर असं करून असं ट्रेनिंग मध्ये बोलले, गाडी घेऊन मी सकाळपासून 7 लोकांना भेटले, पण घेतले कॉर्नर गेलं माझं प्रॉब्लेम कोणा ते आणि प्रॉब्लेम कुठं सुटतो. परत काय म्हणते सर, ते कंपनीला सांगा ना सर, त्या काही सोनाली माग येते 100 रुपयाला बाटली केली सर, मी रोज 10 बाटल्या येते फक्त कंपनीला 100 ला करा. त्याला टमाटा ज्यूस पाहायचं सर, 100 रुपये. हा हॅलो, बरोबर का असं म्हणलं आता, मुर्जा हुई चेहरे पे भी मक्खियां बैठने से डरती, मुर्जा हुई फूल पे लेकिन मुर्जा हुई चेहरे पर भी मक्खियां बैठती. बरं आपण होतो सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं का, काही दिवस खराब गेला, त्यांना मुलीला कळत नाही, पहिला आरशात चेहरा तर स्वतःचा पाहिला, मग याचा चेहरा एवढा फ्रेश आहे की याचा चेहरा बघितलं याचाच दिवस खराब जातोय. बरोबर ना. तर मग लोकांचा कसा जाईल, किती लोक आजपासून सही राहणार. इथून पुढे एक करायचं, कुठल्याही ट्रेनिंगला असू द्या, कुठल्याही मीटिंगला असू द्या, कुठल्याही ठिकाणी असू द्या, तुमच्यामध्ये उत्साह भरभरून राहिला पाहिजे. किती लोक उत्साह राहिला दुसरी रिक्वायरमेंट सांगू दुसरी रिक्वायरमेंट आहे तुम्हाला सक्सेस व्हायची, ते म्हणजे तुम्हाला ऑलवेज नेहमी शिकायला तयार राहावं लागेल. किती लोक शिकायला तयार राहणार. या बिझनेस मध्ये जेव्हा आलो ना मित्रांनो, त्यावेळेस मी मॅनेजर होतो. मला माझा 16 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला होता, जॉब होता, ऑलरेडी चांगल्या पोस्टला होतो, टीएस ऑडिटर होतो, आयएस ऑडिटर होतो, भरपूर काही चांगल्या मला पद मिळाले होते नोकरीमध्ये, चांगला एक्सपिरियन्स होता. त्यानंतर स्वतःचा कॉल सेंटर पण चालू होतं. पण जर बघितलं त्या बिझनेस मध्ये जेव्हा आलो तेव्हा सगळ्यात पहिले म्हटलं मला शिकायची गरज नाही. पण मी काही दिवस टाळलंय, बिझनेसला मी सिरियस राहिलोच नाही. पण एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मला समजवलं गेलं की शिक्षणाची गरज काय. आणि त्यावेळेस मला क्लॅरिटी आली आणि मी निर्णय घेतला की इथून पुढे कधी पण मी शिकायला कधी माघार घेणार नाही. तर दुसरी रिक्वायरमेंट आहे ऑलवेज लर्निंग ॲटिट्यूड पाहिजे. मित्रांनो, शिकायला तयार आहात का? तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये, तुम्ही तुमच्या कामामध्ये एक्सपर्ट असाल, पण हा बिझनेस आपण पहिल्यांदा करतोय. आपल्या खानदारात कोणी केलाय का आतापर्यंत? कधीच नाही. मग मला जर हा बिझनेस करायचा आहे तर मला शिकावं लागेल. मला पहिलं कळालं, एक आयटीआय वाला व्यक्ती जर वेल्डर व्हायचा असेल तर 8-10 हजार पगार, तरी पण 2-3 वर्ष शिक्षण घेतो. त्यानंतर एक डॉक्टर व्हायचा असेल तर कमीत कमी 5-7 वर्ष शिक्षण, 2-3 वर्ष अप्रेंटिसशिप, त्यानंतर ते डॉक्टर पैसे कमवायला सुरुवात करतात 8-10 वर्षानंतर. एक इंजिनियर पण 5 वर्ष शिकतात, 2-3 वर्ष प्रॅक्टिस, नंतर पैसे कमवायला सुरुवात करतात. एक सीए पण एज्युकेशन घेतात, नंतर ते काय होतात, शिकायला सुरुवात करतात, शिकतात, प्रॅक्टिस करतात आणि मग त्यांना काम मिळतं. ऍडव्होकेटचं पण तेच आहे. मग या बिझनेसचं तेच आहे ना. या बिझनेस मध्ये पण मित्रांनो आपण येणार, आले आपण म्हणणार की मला पैसे भेटले पाहिजे, होत नाही. इथं पण शिकावं लागतं. ह्या बिझनेसचा मित्रांनो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, सांगू का? ह्या बिझनेस एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. हा बिझनेस कोणी पण करू शकतं. ह्या बिझनेसचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, बिझनेस कोणी पण करू शकतं. पण ह्या बिझनेस एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो पण नीट ऐका. तो निगेटिव्ह पॉईंट आहे, हा बिझनेस कोणी पण करतं. पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे? कोणी पण करू शकतं. आणि निगेटिव्ह पॉईंट काय आहे? कोणी पण करतं. म्हणजे काय, जर मला डीएड करायचं, शिक्षक व्हायचं असेल तर आज मला सीईटी एक्झाम द्यावं लागते. त्या एक्झाम मध्ये मला चेक केलं जातं मी शिक्षक बनण्याच्या लायकीच आहे का. स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणजे, बरोबर ना. माझी लायकी चेक केली जाते, मी टीचर बनू शकतो का. मी जर सीईटी एक्झाम झालो तर मला ऍडमिशन मिळतं बीएडला, मग मी शिकतो, त्यानंतर मी प्रॅक्टिस करतो, मग मला पगार मिळतो. मला डॉक्टर व्हायचं असेल तर मला सीईटी द्यावं लागते. माझी पहिली लेव्हल चेक केली जाते, मी डॉक्टर बनण्याच्या लायक आहे का. मग मला शिकावं लागतं, 4-5 वर्ष मग प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा मी ओपीडी हॉस्पिटल टाकू शकतो. एक ऍडव्होकेट साठी पण तेच आहे. प्रत्येक ठिकाणी आज जर जायचं असेल प्रत्येक सेक्टर मध्ये तर लोक चेक करून घेतले जातात.
पण ह्या बिझनेस मध्ये कोणी पण येतं. एक शेतकरी येतो, एक हाऊस वाईफ येते, एक कमी शिकलेला, एक जास्त शिकलेला, एक कमी वयाचा, एक रिटायर पर्सन, एक गुरा मागे जाणारा आणि एक चांगला IT मध्ये जॉब करणारा. प्रत्येक जण येतो. अशा सगळ्या लोकांसाठी हा बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. कधी कोणाला चेक करून घेतला जात नाही की हा सनेज बरोबर लायकीचा आहे का, हा सनेज बिझनेस करू शकतो का, याच्यामध्ये जोश आहे का, याच्यामध्ये जुनून आहे का, याच्यामध्ये इंथुझियाझम आहे का, लर्निंग ऍटिट्यूड आहे का, याची ग्रास्पिंग पॉवर किती, काही चेक केलं जात नाहीये. डायरेक्ट आत घेतलं जातं. मग हे पॉझिटिव्ह आहे, कारण मार्केटला चेक केलं जातं म्हणून बरेच लोक बाहेर पडतात, पण इथे चेक केलं जात नाही म्हणून डायरेक्ट आत येता येतं. इथं आल्यानंतर जर फसलेपासून जर मी शिकायची तयारी ठेवली, अरे मला वडापावची गाडी टाकायची असेल ना, तर मला वडा कसं बनवायचं शिकावं लागतं बाबा. मला चहाची टपरी टाकायची असेल तर मला चहा कसं बनवायचं शिकावं लागतं. मग हा बिझनेस आहे, इथून लाखो करोड रुपये कमवायचे, तर मला शिकावं लागेल, मला शिकावं लागेल, मला शिकावं लागेल, मला शिकावं लागेल. मित्रांनो, हा पहिला माइंडसेट क्लिअर करावा लागेल. शिकायला तयार आहात का? मार्केटमध्ये शिकलात ना मित्रांनो, 5 वर्ष शिकलात ना, शिकता शिकता पैसे नाही मिळत. शिकण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. 2-3 वर्ष फुकट प्रॅक्टिस करावी लागते, तिथून पुढे इन्कम सुरू होतं. पण सनेज म्हणतात पहिल्या दिवसापासून या आमच्या बरोबर पहिल्या दिवशी शिकायला सुरुवात करा. शिका, शिकता शिकता कमवा. पहिले 3 वर्ष 5 वर्ष जे लोक बोलले ना, 3 वर्षात 50 लाख आले, 1 कोटी आले, 5 कोटी आले. मित्रांनो, हे पैसे नाहीये त्यांचे, हे ना, हे इन्कम नाहीये, ही शिष्यवृत्ती, शिष्यवृत्ती, ही स्कॉलरशिप आहे. हे शिकता शिकता आलेले पैसे, खरे पैसे येतील ना मित्रांनो 3 ते 5 वर्षानंतर, आणि ते येतील ना मित्रांनो तेव्हा आपण ते खोऱ्याने ओढू. जसं तुम्ही आज महागुरूंचं, सविता मॅडमचं टॉप लिडरशिपचं बघताय, येते का लक्षात सगळ्यांना? तर त्यासाठी पहिली तयारी ठेवावी लागेल शिकण्याची. पण लोक येतात म्हणतात मी शिकणार नाही, ट्रेनिंग नको, मीटिंग नको, झूम मीटिंग, मी व्हिडिओ बंद करून बसणार. त्या दिवशीच मला थंडी येणार, त्या दिवशीच माझ्या घरात कोणतरी घसरणार, त्या दिवशीच काहीतरी होणार. आणि याला विचारलं का पैसे पाहिजे का, गाडी पाहिजे का, बंगला पाहिजे का, सगळं पाहिजे आणि शिकायचं. किती लोक शिकायला तयार राहणार? एक माइंडसेट करून घ्या. सनेज बिझनेस मध्ये शिकण्यासाठी मित्रांनो एका वर्षामध्ये एक पॅकेज आहे. सांगू तुला मला ते पॅकेज, ते आहे 15,000 रुपयाचं. किती? त्याचा खर्च आहे 15,000 रुपये. महिन्याचा माइंडसेट करा, वर्षाचा 15,000 रुपये. इथं एक पहिल्या वर्ष शिकायला लागतात. त्यामध्ये एक ट्रेनिंग RTP झालं, एक LDP झालं, 4, 5 आणि 3 8,000 रुपये हे झाले. त्यानंतर काही IDO ट्रेनिंग असतात दर 2 महिन्याला आपल्या एरियामध्ये, त्याची 1000 रुपयाच्या आसपास फी असते. त्यानंतर काही प्रोडक्ट ट्रेनिंग प्रोग्राम असतात, त्याची ट्रेनिंग फी असते 500-700 रुपये. काही PTP ट्रेनिंग प्रोग्राम असतात, वर्षभरामध्ये एक 10-12 ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करायचे, 15,000 रुपये खर्च करायचे. पण ते 15,000 रुपये